डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। अरे काम आमच्या हक्काचं, अरे काम आमच्या हक्काचं, अरे काम आमच्या हक्काचं। कोण म्हणते देत नाही, अरे महापालिकेमध्ये काय चाललंय? लय 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 अत्याचार, लय 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 अत्याचार, लय 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 अत्याचार। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। अरे महापालिकेतील उद्यान विभागातील बाग कामगारांच्यावर जे अनुचित कामगार प्रथांच्या माध्यमातून अन्याय झाला त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी उपोषणा बेमुदत धरणे आंदोलनाला बसतोय। सगळ्यात महत्त्वाचं, ठेकेदारांना आणि अधिकाऱ्यांनी संगनमताने केलेला निविदा घोटाळा, त्यांनी संगनमताने काढलेलं बेकायदेशीर बिल यामुळं या बाग कामगारांच्या हाताचे काम गेलेलं आहे। तर आमची पहिली मागणी आहे की यांचा प्रलंबित पगार बँक खात्याद्वारे त्यांचा तात्काळ त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावा। आमची दुसरी मागणी आहे की त्यांना जे कामगार कायद्यानं जे देय केलेले लाभ आहेत, जसं की प्रॉव्हिडंट फंड आहे, कामगार विमा योजना आहे, हे लाभ सत्वर त्यांच्या खात्यावर आजपर्यंतचे प्रलंबित देण्यात यावेत। दुसरं, आमच्या हाताचं काम गेलेलं आहे आणि त्यामुळं आम्हाला कंत्राटी पद्धतीने असू द्या, मानधन तत्वावर असू द्या, मधले एजन्सी नियुक्तीच्या नावाखाली महापालिकेची लूट न करता आम्हाला डायरेक्ट कामावर घ्यावावं। मानधन तत्वावर घेऊ द्या, कंत्राटी कसं पण घेऊ द्या, महापालिकेच्या शर्ती आणि अटीनुसार आम्ही काम करायला तयार आहे। आम्हाला कामावर घ्यावावं अशी आमची मागणी आहे आणि त्यासाठी आम्ही बेमुदत या ठिकाणी भजन कीर्तन आणि घंटानाद आंदोलन करत आहोत। महापालिकेच्या मधल्या भ्रष्ट कारभाराचं हे नुसतं साधं उदाहरण आहे। त्यामुळे आमची विनंती आहे की कामगारांच्यावर होणारा अन्याय सत्वर हे बंद करून कामगारांना न्याय द्यावा। सांगली क्षेत्रातील जे लोकप्रतिनिधी आहेत की ज्यांना आम्ही आमच्या भावभावनांचं प्रतीक बनवून विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये आणि वेगवेगळ्या सभागृहात पाठवलं, त्यांनी देखील या कामगारांच्यावर झालेला अन्याय आणि जे हे पब्लिक सर्वंट आहेत त्यांनी केलेल्या कर्तव्यात कसूर प्रकरणी लक्ष घालून या कामगारांना न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे।